आता तुम्हाला वाटेल की एवढे नैवेद्य कशासाठी? तर आज आहे आषाढ महिन्यातला तिसरा मंगळवार. हाय, मी सिद्धी आणि स्वागत करते तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. जसं की मी सांगितलं, आज आहे आषाढ महिन्यातला मंगळवार, त्यामुळे पुरणपोळी केली होती नैवेद्यासाठी. तर बाकी सगळा स्वयंपाक झाला होता. मम्मी इकडे मला पोळ्या लाटून देत होते आणि मी इकडे भाजत होते. आणि आम्हाला भरपूर नैवेद्य करावे लागतात. जवळजवळ 36 ते 40 नैवेद्य झाले आणि मी आवरून निघाले मंदिरात जायला. आणि हा कुर्ता सेट मी मिशोवरनं घेतलेला आहे अंडर 500 रुपीज. मी कधीही कुर्ताच वगैरे घातलेले नाही आहे, त्यामुळे कसं दिसते हे मला नक्की सांगा. देवीला नैवेद्य दाखवले, देवीची ओटी भरली आणि मी एकटीच गेले होते, त्यामुळे मग या बाबांना मी नारळ फोडायला दिला होता. सो तिकडून घरी आले, पुन्हा दुसरी ओटी घेतली आणि मी गेले आमची ग्रामदैवतेला कळम जायला. सो तिकडे सुद्धा नैवेद्य ठेवले, ओटी भरली. आता इकडे नारळ फोडायला ना कुणीही नव्हतं, त्यामुळे मी स्वतःच इकडे नारळ फोडला. आणि शिवला इतकी घाई झाली होती ना पाणी प्यायची, त्याला नारळाचं पाणी खूप आवडतं, की त्याने पूर्ण व्हिडिओसुद्धा शूट नाही केला.